नमस्कार मित्रांनो, ग्रहण काळात जन्मलेल्या मुलांचे नशीब आणि व्यक्तिमत्व कसे असते? धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण एक संवेदनशील खगोलीय घटना आहे. या काळात गरोदर महिलांना विशेष परंपरा पाळाव्या लागतात. हिंदू धर्मात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या घटनांना धार्मिक ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. या कालावधीत जन्मलेल्या मुलांबाबत समाजात अनेक मान्यता समजुती आहेत. काहींसाठी ग्रहण हा अशुभ काळ तर काहींसाठी एक वैज्ञानिक घटना असते. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार या काळात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यग्रहणाच्या दिवशी जन्मलेली मुले अत्यंत आत्मविश्वासू, निर्भय आणि शक्तिशाली असतात. त्यांच्यामध्ये नैसर्गिक नेतृत्व क्षमता असते. ती संकटांना न घाबरताना सामोरे जातात. मुले विचार थेट मांडतात आणि त्यांचे मत महत्त्वाचे देखील असते. या काळात जन्मलेल्या बाळांना आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात संघर्ष करावा लागतो खरा, परंतु नंतर ते यशाची खूप मोठी उंची गाठतात, तेही कमी वेळात. त्यामुळे ते विशेष मानले जातात. परंतु त्यांचे वडिलांशी संबंध थोडे कमी महत्त्वाचे असतात. चंद्रग्रहणाच्या दिवशी जन्मलेली मुले स्वभावाने निरागस, मनाने खरी आणि कपटी देखील असतात. ती भावनिक असली तरी छोट्या छोट्या गोष्टींनी लवकर दुःखी आणि नाराज होऊ शकतात. त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोणाच्याही मदतीशिवाय आपल्या करिअरमध्ये उच्च पदावर पोहोचतात. चंद्रग्रहणाच्या दिवशी जन्मलेल्या मुलांचा स्वभाव चंद्राला मनाचा स्वामी मानल्याने ग्रहणावेळी चंद्राची शक्ती कमी होते, ज्याचा परिणाम इमोशनल लेव्हलवर होतो असं मानलं जातं. याच कारणामुळे ग्रहणाच्या दिवशी जन्मलेली मुलं खूप भावूक आणि संवेदनशील असतात. ज्योतिषीय मान्यतेनुसार ही मुलं छोट्या छोट्या गोष्टी मन लावून करतात, पण त्यांना दुसऱ्याच्या भावनांचीही जाण असते. स्वभावाने ही मुलं प्रामाणिक आणि विश्वासू असतात. मात्र त्यांचा मूड खूप लवकर बदलतो आणि कधीकधी त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते. भाग्य आणि करिअर काय सांगतं? असं मानलं जातं की चंद्रग्रहणावेळी जन्मलेली मुलं मेहनती आणि टॅलेंटेड असतात. स्वतःच्या हिमतीवर आपली ओळख निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात असते. विशेषतः क्रिएटिव्हिटी क्षेत्रात, रिसर्च किंवा कला क्षेत्रात त्यांची जास्त आवड दिसून येते. ही मुलं खोलवर विचार करणारी असतात आणि आयुष्यात आपली ओळख निर्माण करतात. फक्त त्यांनी आपलं मानसिक संतुलन यावर विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. यांचं आरोग्य आणि समस्या काय असतात? आरोग्याबद्दलची मान्यता. काही धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणाच्या दिवशी जन्मलेल्या मुलांचं आरोग्य थोडं नाजूक असू शकतं, विशेषतः मानसिक शांततेच्या बाबतीत. अर्थात हे सर्वस्वी श्रद्धेवर आधारित आहे. अशा मुलांसाठी भगवान चंद्रदेव, भगवान सूर्यदेव आणि भगवान शंकराची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. सोमवारी पांढऱ्या वस्तूचे दान करणे सकारात्मक वातावरण ठेवणे फायदेशीर मानले जाते. उपयोगी माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर सुद्धा करा.